भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 25 त्रिगुण विवेचन त्रिपुट शून्यता याचा भाग पहिला. शुकाचार्य भागवताची कथा सांगत होते. परीक्षित ते सर्व तन्मयतेनं ऐकत होता. त्याच्या अंतकाळासाठी दिलेला सप्ताहाचा काल त्याच्या पूर्ण लक्षात होता. आता तो जास्तच सजग झाला होता. श्रीकृष्ण उद्धव संवादातून अध्यात्म ज्ञानाची गंगा प्रवाहित होत होती. भगवंतानी वेदशास्त्रावरील केलेलं भाष्य तो पुन्हा पुन्हा आठवत होता. सामान्य जनात संख्याशास्त्राबद्दल बरेच गैरसमज असतात. ते सर्व भगवंतानी उलगडून सांगितले होते. उद्धवाच्या मनात पण तेच विचार चालले होते. ईश्वराविषयी अनन्य भाव निर्माण झाल्याशिवाय काही साधत नाही. सामान्य जनांचे सर्व व्यवहार त्रिगुणात होत असतात आणि त्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. हे श्रीकृष्णाचं वचन मनात धरून त्यानं विचारलं, देवा, हे त्रिगुण नेमकं काय कार्य करतात? त्याचा परिणाम मानवी जीवनावर कसा होतो? माया ही त्रिगुणी असते, मग या मायेत राहून त्रिगुणातून वेगळं कसं होता येईल? उद्धवाचा प्रश्न हा जिज्ञासू भक्ताचा होता, ज्याला आपण काहीतरी समजून घ्यावं असं वाटतं. अशा मुमुक्षु साधकाचा हा प्रश्न होता. उद्धव त्याचंच प्रतिनिधित्व करतो आहे हे जाणून भगवंत म्हणाले, उद्धवा, अरे या त्रिगुणानंच त्रिगुण जिंकायचे असतात. हे बघ, कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा असतो. तो दांडा हातात घेऊन कुऱ्हाडीनं झाडाचं मूळ तोडतात ना. तेव्हा या त्रिगुणांचा धर्म जाणून घेणे हे मुमुक्षूचं पहिलं कर्तव्य ठरतं. म्हणजे त्रिगुणांना पण धर्म असतात तर? उद्धवानं मध्येच प्रश्न केला. होय, त्या धर्माला गुण म्हण हवं तर प्रत्येकजण स्वतःच्या गुणाप्रमाणेच कार्य करतो, श्रीकृष्ण म्हणाले. उद्धवा, माया ही त्रिगुणी आहे. आपण सर्वजण या मायेत वावरत असतो. त्यामुळे या त्रिगुणांचा परिणाम आपल्या जीवनावर सातत्यानं होत असतो. सत्व, रज, तम अशा 3 गुणांचे उत्तम, मध्यम आणि अधम असे त्रिविध परिणाम होतात. पंचभूतातून निर्माण झालेल्या मानव देहात हे 3ही गुण विद्यमान असतात. त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं, इतकंच लक्षात ठेवावं. त्या प्रमाणानुसार त्या देहाकडून कर्म होतात आणि त्या कर्मानुसार त्याची फळं त्या देहाला भोगावी लागतात. या गुणानुसार वृत्ती निर्माण होतात. वृत्तीनुसार प्रवृत्ती होते आणि प्रवृत्तीनुसार त्याची कृती होते. जसं सत्वगुणातून सात्विक कार्य होतात, रजोगुणातून भोगविलासी कार्य होतात आणि तमोगुणातून क्रोधयुक्त विध्वंसक कार्य घडत असतात. मग या मायेच्या गुणातून सुटका कशी करून घ्यायची? या त्रिगुणांचा गुंता कसा मोकळा करायचा, यावर काही उपाय आहे का? उद्धवाच्या या प्रश्नावर श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुला एक उदाहरण देऊन सांगतो. स्त्रियांच्या मस्तकी मोठा केशसंभार असतो. त्या 3 पेडाची वेणी घालतात, परंतु रोज केस विंचरावेच लागतात. जीवाच्या ठिकाणी अशीच त्रिगुणांची पेढी असते. ते त्रिगुण एकमेकात मिसळून जीवाकडून कर्म घडवीत असतात. त्याचे परिणाम जीवाला भोगावे लागतात. परंतु ही त्रिगुणी पेढी सोडवायचा प्रयत्न करावा लागतो. या त्रिगुणांचा धर्म जाणून घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न हा करायला हवा. केशसंभार जसा विंचरतात तसंच हे त्रिगुण धर्म विंचरणे म्हणजे साधना करणे होय. साधनेनंच हे साध्य होतं. उद्धवानं पुढं विचारलं, कर्माचरणानं हे साध्य होत नाही का? श्रीकृष्ण म्हणाले, होतं ना, पण मानवाची सर्व कर्म शुद्ध स्वरूपाची होत नाहीत. कारण त्या कर्मामागे त्याची फलाशा आणि ही फलाशा इंद्रियाधीन असते आणि इंद्रिय भोगासाठीच आसुटलेली असतात. उद्धवा,
यासाठी या त्रिगुणांचे धर्म जाणून घ्यायला हवेत. सर्प अंगावर घेऊन कोणी नाचत नाही. अंगाला सर्पाचा वेढा बसला तर तो सोडवू जाता सर्प चावा घेणार ही भीती मनात असतेच. पण तो गारुडी त्याला सहज पकडतो, कारण त्यानं सर्पाचा मनोधर्म जाणलेला असतो. सर्पाला पुंगीच्या नादात गुंगवून ठेवून तो आपलं काम साधतो. तद्वत इंद्रियांच्या अधीन असणाऱ्या मनाला ईशचिंतनाची सवय लावली की मनात भोगेच्छा हळूहळू कमी होतात, विरळ होतात. इच्छा अपेक्षा केल्या नाहीत म्हणजे सुखदुःख न होता निरपेक्ष कर्म होतात. त्यांना निष्काम कर्म म्हणतात. स्वार्थ संपला की परमार्थ सुरू होतो. देवा, हे त्रिगुण एकत्रितपणे देहात असतात. त्यांचे प्रत्येकाचे गुणधर्म समजले, पण देहाकडून कर्म घडत असताना रजतमाबरोबर सत्वगुण अंगी असेल तर त्या कर्मातून काही बंध सुटे होतात का? उद्धवानं विचारलं. त्यावर भगवंत म्हणाले, संमिश्र गुणांची संमिश्र बंधनं येणार हे साहजिक आहे. कोण्या एका गुणांचा क्षोभ वाईटच समजावा. सामान्य जनांमध्ये त्यातील 2 गुण एकत्र रीतीनं वावरताना दिसतात. यात रजतम हे प्रामुख्यानं दिसून येतात. त्यामुळे सामान्यतः लोक भोगवादी किंवा शीघ्रकोपी असतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 कर्मात मनुष्य जीवन व्यतीत होत असतं. त्यामध्ये सत्वगुणाचा प्रवेश झाला की कर्मबंधनाला थोडा अंकुश लागतो. तो कसा काय? उद्धवानं मध्येच प्रश्न केला. श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, उद्धवा, सत्वगुण हा सात्विकताच प्रतिपादन करतो. त्यामुळे रजतमाचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. तम आणि सत्व हे दोघे एकत्र आले की अतिरेकी भोग आणि क्रोधावर मर्यादा येते. रज आणि सत्व एकत्र आले तर इच्छा आणि वासना यांना आवर घालता येतो. थोडक्यात एक सत्वगुणच संयमित जीवनाला उपयोगी पडतो, हे ध्यानात ठेवावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.